आज सकाळी-सकाळीच आम्ही टोमॅटो काढून घेतलेत, कारण बाजारला जायचं आहे मला वैरागच्या. काल काही झालंच नाही आणि काल ताई आलेल्या नव्हत्या. काल आमचं पण थोडंसं आजीच्या तिकडेच आम्ही सगळे हे होतो आणि पाहुणे पण होते, त्याच्यामुळे काही मला कामाचं जमलंच नाही. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर 10-11 कॅरेट होतील. नेणार आहे मी वैरागला बाजारासाठी. 2-3 द्यायचे आहेत दुसऱ्यांना आणि बाकीचे मी विकणार आहेत. मामा नाही आहेत म्हणून मी आज एकटीच जाणार आहे. तर काय झालं, आधी टोमॅटो काढून छान असे निवडून भरून ठेवले आणि नंतर आम्ही दोघीजणी गेलो गवार तोडायला. एक 5-6 किलो गवार काढली आम्ही. तेवढी पण गवार म्हणजे निबरच होऊन जाते झाडाला ठेवली तर. कारण गवार आहे ₹120 किलो. ही गावरान गवार असल्यामुळे तिला थोडा जास्त भाव आहे. म्हणून आम्ही दोघीजणी गेलो, ह्या ताई आणि मी. आज इंदुमावशी नाही आलेल्या. मग आम्ही दोघीजणी गेलो, गवार काढली आणि आलो आणि जेवायला बसलेलो आहे. आता रिटर्न परत फाउंडेशनचं काम चालू करायचं आहे. दुसरे नवीन एक टोमॅटो आहेत. ते आता त्याला म्हणजे फाउंडेशन करायचं. हे कसं समोर जे टोमॅटो आहेत ह्याला फाउंडेशन होतं. त्याच्यामुळे फाउंडेशनचा काही गोंधळ नव्हता. तर बाजारात पोहोचल्यानंतर थोड्या वेळाने चालू झाला खूप सारा पाऊस. पाऊस तर गरजेचंच आहे. पण नेमका बाजारा दिवशी येतो आणि बाजार भरायच्या वेळेस येतो. आधी काही थोडाफार येत नाही. पावसाने असा खूप सारा जोर घेतलेला होता. इकडे बघा एवढी गवार राहिली विकायची. मिरची पण मी थोडीशीच नेलेली होती आणि इकडे टोमॅटो आहेत. आज टोमॅटोला खूप छान असा भाव आहे. थोडा भाव चांगला असला की आपलं बसलेल्याचं म्हणजे हे होतं. इकडे जी कोथिंबीर आहे ना, गावरान कोथिंबीर आहे, तिचा खूप छान असा वास येतोय आणि हे सगळे बघा कसे उभा राहिलेले आहेत तिथे त्या कागदाच्या खाली. लवकर येत नाहीत. त्यांना काय वाटतं गिराईकला, उशिरा गेलं की आपल्याला स्वस्त देणार. असं असतं का? विनाकारण हाल होतात त्यांचे पण आमचे पण. पटपट विकलं की आम्ही पण लवकर हे होतो, जातो घरी. तर असा पावसाने गोंधळ केला होता. पण टोमॅटोला भाव छान असल्यामुळे काही वाटलं नाही. भिजत आम्ही घरी आलो. मग येताना काय बुधवार आणि श्रावण आता उद्यापासून म्हणजे परवापासून चालू होईल. पण गुरुवारी काही नॉनव्हेज खाता येत नाही. त्याच्यामुळे बुधवार एकच दिवस नॉनव्हेजचा होता. माझ्यासाठी बनलेली मी कारल्याची भाजी. मस्त असं पांढरं कारलं येताना घेऊन आलेले होते. खूप छान असं ताजं कारलं होतं. मग त्याचं असं गोल-गोल मी चिरून घेतलं धुवून भाजून. त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा हे घातलेलं होतं. छान असं घरचा इसूर घालून छान मी तव्यामध्ये बनवली होती कारल्याची भाजी माझ्यासाठी आणि इकडे सुकं चिकन गणेशच्या आवडीचं. नॉनव्हेज जास्त आणलेलंच नव्हतं कारण आता शेवट दिवस आहे आणि गुरुवारी त्याच्यामुळे वाया जाणार. थोडंसंच घेऊन आलो कारण खायला फक्त तिघंजणच आहेत. मामा पण गेलेले आहेत पुण्याला आणि इकडे मी बनवलं आहे कुकरमध्ये मटणचा रस्सा. तर मटण काय आधी शिजवून वगैरे घेतलं नाही, डायरेक्टच फोडणी घातली. तर ह्याला खोबरं घातलेलं नाही मी, खोबऱ्याचं वाटणच घातलं नाही. टोमॅटो, कांदा चिरून घेतला, लसूण, कोथिंबीर कुटून घेतली आणि मसाला घालून छान असं रस्सा फोडणीला घातलेला होता, काळं तिखट घालून. तर कसा वाटला मटणचा गावाकडच्या पद्धतीचा रस्सा तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही कसं बनवता? तुमच्याकडे काय आहे आज लास्ट दिवसचा बेत? तो पण मला कमेंटमध्ये सांगा आणि माझं कारलं कसं वाटलं तव्यातलं ते पण सांगा. पावसात खूप सारं आम्ही असं भिजून आलेलो होतो कारण बाजारात पाऊस शेवटला खूप झाला. तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.